पन्हाळा तालुक्यातील कोलोली इथल्या श्री भैरव विकास संस्थेच्या रेशन धान्य दुकानातून जनतेची फसवणूक होतीये। याबाबतची तक्रार कोलोली ग्रामस्थांनी पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे यांच्याकडे लेखी स्वरूपात केली होती। त्यानुसार तहसील विभागाने रेशन दुकानाची चौकशी करून जिल्हा पुरवठा विभागाकडे अहवाल पाठवला होता। अहवाल पाहणी करून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी रेशन दुकानाची अनामत रक्कम जप्त करून 5,000 रुपये दंड केलाय। मात्र या जुजबी कारवाईच्या अहवालावर ग्रामस्थांनी नाराजी दर्शवली आहे। 4 महिन्यांपूर्वी पन्हाळा तालुक्यातील कोलोली इथल्या भैरव विकास संस्थेच्या रेशन दुकानातून पावती न देता रेशन दिलं जातं, तसंच कमी धान्य देऊन रेशनधारकांची फसवणूक केली जात असल्याची लेखी तक्रार पन्हाळा तहसीलदारांकडे दिली होती। तहसीलदारांनी रेशन दुकानाला भेट देऊन तपासणी केली असता 438 रेशन कार्ड धारक असलेल्या दुकानात तब्बल 776 किलो तांदूळ आणि 48 किलो गहू अतिरिक्त सापडला होता। तसंच दुकानात विक्री पुस्तकच नसल्याची गंभीर बाब देखील आढळून आली होती। त्यानुसार तहसीलदारांनी अहवाल तयार करून जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्याकडे तो पाठवला होता। तहसीलदारांनी वेळेत अहवाल सादर करून देखील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी चालढकल केल्यामुळे अहवाल देण्यासाठी 4 महिन्यांचा कालावधी लागला। हा अहवालही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी समाधानकारक दिला नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान ग्रामस्थांनी रेशन दुकानाचा वजन काटा नूतनीकरण केला नसल्याची वैद्यमापन विभागाकडे तक्रार केली होती। त्यामध्ये देखील तथ्य आढळून आल्यानं वजन काटा जप्त करून 15,000 दंड करण्यात आला होता। एकंदरीत अहवालामध्ये 14 गंभीर त्रुटी आढळून देखील जुजबी कारवाई केल्याबद्दल जिल्हा पुरवठा विभागाच्या कारवाईवर संशय व्यक्त होतोय। दुकानाचा परवाना रद्द करण्याऐवजी दुकानास फक्त अनामत रक्कम जप्त करून 5,000 रुपये इतका दंड ठोठावला आहे आणि या निर्णयाशी आम्ही सहमत नसून आम्ही या निर्णयाला पुणे विभागीय आयुक्त कार्यालय यांच्याकडे व अन्न सुरक्षा दल मंत्रालय आणि विधानसभेमध्ये दाद मागणार आहोत।